नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळी सकाळी शेतामध्ये येऊन सकाळची शेतातली सगळी कामं उरकलेली आहेत आणि धार पण काढलेली आहे बघा. सध्या चीक आहे, अजून दूध व्यवस्थित झालेलं नाही, कच्चं दूध आहे एकदम. आणि तेवढंच आपलं काढून रेडको वगैरे पाजून आता निघालो घराकडं. मुलांना शाळेत वगैरे सोडून पुन्हा यायचं. आणि आज काय ऊन पडलं आहे, सकाळी सूर्यप्रकाश. तर दिवसभरात जे काय आज होईल तेवढं काम आज शेतामधलं करायचं. आणि आज तुळजापूरला पण जायचं आज नक्की, कारण 2-4 दिवस आपण तुळजापूरला पण गेलो नाही. आधी पाऊस 2-3 दिवस होता आणि पुन्हा 2-3 दिवस शेतातली कामं भरपूर लोड पडलेला आहे, त्याच्यामुळे गेलो नव्हतो. आज थोडंसं जाऊन आबाला पण भेटून येऊयात. त्या आजारी होते, कालच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, पण भेटणं झालं नाही. आज जाऊन त्यांना भेटायचं. आणि अशा पद्धतीचा आजचा ब्लॉग संपूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी काय म्हणजे अपेक्षित आहे किंवा शेतामध्ये किंवा तुमच्याकडे काय चालू आहे कमेंटमध्ये पण सांगत चला. चालू झाला अजून पाऊस. रोज दुपारी 3 वाजले की चालूच आहे. आता इथलं गवत आपण काढणार होतो, तरी जळायला लागले. आपण तणनाशक इथलं फवारलेलं. पाऊस मोठा यायला लागले. आता खूप वाढला पाऊस अजून. आला का? रेडीला हा ना. तुळजापूर तालुक्यात पाऊस भरपूर आहे. काक्रंबावाडीला तर भरपूर पाऊस आहे. आणि उमरगा तालुक्याकड तिकडं नळदुर्ग पाऊस नाही. माझं माहेरच आहे तिकडं. बघा, हे पाऊस भरपूर आहे. सोयाबीनला टॉनिक फवारायचं आहे, पण पाऊस काय जात नाही. तणनाशक पावसातच फवारलं. बघा, हे पाऊसच उघडत नाही. आणि फुलं लागायच्या टायमाला जाईल पाऊस. तर थोडंसं गवत काढायचं आणि पुन्हा हे करायचं म्हणून आपण इकडं आलो होतो. पण पाऊस तर बघितलं तुम्ही कसा पडायला लागला आहे. खूप मोठा पाऊस आता पण झाला. छत्री वगैरे असल्यामुळे आम्ही काही भिजलो नाही. पण खूप होत आहे पाऊस. तुमच्याकडे पाऊस आहे का? कारण आता इथं आजूबाजूला जर बघितलं आपण तर पाऊसच दिसत नाही. म्हणजे म्हणतात ते पाऊस नाही. आमचे तिकडे सासरवाडी वगैरे आहे, जे नळदुर्गकडे वगैरे पाऊसच नाही म्हणतात. आणि इकडे तर भरपूर दररोज पाऊस पडतो. तुमच्याकडे पडतोय का पाऊस? कारण पाऊस इतकं म्हणजे नुकसान सध्या नाही, पण एवढंच होतं आहे की मशागत जी आहे तर ते करता येत नाही. आपण आता हेच जर बघितलं तर हे नंतर पेरलेलं आहे आपण. ह्याच्यात तर कोळपणीच करता आली नाही. ते मोठाड जे दिसतंय तर तिथं कोळपणी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी पाऊस आला म्हणून ते निम्म्यातच सोडलं होतं. पुन्हा इकडलं पेरलं आहे. तर ह्याला आपण तणनाशक फवारल्यामुळे ह्या काकऱ्या व्यवस्थित दिसत आहे. ह्यातलं तण जळून जात आहे. आता पिवळं पडलं आहे, चांगलं जळायला लागलं आहे. पण ह्याच्यामध्ये कोळपणी करता आली नाही आपल्याला पावसामुळं. आणि आपलं तर फक्त एवढंच आहे
काही जणांची पूर्ण शेताच्या शेतात जी आहेत तर ती कोळपणी करता आली नाहीत, कारण पाऊस दररोजच येतो आहे. साधारणपणे दुपारी 2-3च्या दरम्यान कंटिन्युअसली रोज एकही दिवस न चुकता पाऊस इथं भरपूर पडतो आहे. त्याच्यामुळं आंतरमशागत जे असते तर ते आपल्याला करता येत नाही. त्याच्यामुळं नुकसान होण्याची शक्यता, कारण पुढं जर सोयाबीनमध्ये तण जास्त जर वाढलं तर ते काढता येत नाही, आणि सोयाबीन काढणारे जे लोक आहेत तर ते मग पैसे जास्त मागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पावसामुळं आपल्याला काय होतं की ब्लॉगसुद्धा बनवता येत नाही आहेत, बाहेर फिरता येत नाही, बाहेर जाता येत नाही, आबाकडे सुद्धा जाता येत नाही मला. कारण पेंडिंग कामं पुन्हा वाढत जर गेली तर पुन्हा लई आपल्या म्हणजे डोक्यावर वजन होते जास्ती. त्याच्यामुळं बाहेर पण जाता येईना. काल एक जणाने आपल्याला कमेंटमध्ये विचारलं होतं, तायडे साहेब कोणते आहेत आपले एक सबस्क्रायबर, तर त्यांनी विचारलं होतं की तुम्ही गडी माणसं वगैरे लावत नाहीत का. छोटी कामं जी आहेत तर त्याला लावायची काही गरज नाही. आता जे आपण काल उडदामध्ये गवत काढत होतो तिथं जास्त गवत आहे, त्याच्यामुळे उद्या आपल्याला तिथं बाया ज्या रोजाना आहेत तर त्या बोलवणार आहोत. आज संध्याकाळी आई बोलवणार आहे बायांना, एक 4-5 बाया घेऊन ते काढणार आहे, कारण दोघांना तेवढं काही होणार नाही. जिथं जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला लेबर घ्यावेच लागतात, जिथं नाही त्या ठिकाणी गरज नाही. त्याच्यामुळे आम्ही थोडं जे उद्याचं काम जे आहे तर ते हलकं करत असतो अशा पद्धतीने. त्याच्यामुळे जास्त काही गरज नाही गडी लावायची, जिथं गरज आहे तिथं लावतोच. आणि दुसरं म्हणजे आपले टिळेकर पाटील जे मित्र आहेत तर ते सुद्धा त्यांनी विचारलं होतं की जे हँड ग्लोव्ज आपण काल वापरले होते तर ते जे ड्रॅगन फ्रूट्स त्यांच्याकडे आहे तर त्याला काढताना वगैरे ते चालेल का, तर नक्कीच चालेल. तुम्ही ते मागवून घ्या आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो. फक्त तेवढंच नाही तर काही काटेरी जी काही फळं वगैरे काढायची गोष्टी असतात आपले, किंवा वांग्याचं झाड असेल वांगे तोडण्यासाठी वगैरे, तर त्याचा वापर नक्कीच होतो. ते तुटत नाही लवकर, झीज लवकर त्याची होत नाही कारण लबरी असल्यामुळं. तर नक्कीच ते तुम्ही मागवून घ्या. तर अशा पद्धतीनं आज तर काय आणखी जास्त काय बनवता येणारच नाही, कुठे जाताही येणार नाही, कारण अजूनसुद्धा बघा आभाळ भरपूर आलेला आहे आणि थोड्याच वेळात आणखी पाऊस पडणारच आहे. तुमच्याकडे पाऊस आहे का, तुमच्याकडे पण असाच त्रास देत आहे का पाऊस, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि शेती तुमची पण कशी चालू आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा हा ब्लॉग एवढ्यापुरताच. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूयात उद्या. नमस्कार.